पूजा करतो, कधीच पूजा अर्धवट करून उठायचं नाही। महिला मंडळ माय डोळे माझ्याकडे ठेवा आणि कान उघडे ठेवून ऐका। आमचं पूजन कसं आहे, सकाळी आधी आपण देव देऊन ठेवतो, मग तेवढ्यामध्ये कोणीतरी येतं, घरभर फिरतो, कोणी आल्यानंतर गप्पा गोष्टी मारत बसतो तिथं। नुसतं देव धुवून ठेवले, पाण्यातून बुडवले, देवाऱ्यात ठेवले, गंध नाही लावला, फुल नाही वाहिलं, बेल नाही वाहिला, आणि मग थोड्या वेळेने आमच्या लक्षात येतं अरे नुसतेच देव धुवून ठेवले, भस्म लावायचाच राहिला, फुलं वाहायची राहिली, आणि मग असं करता करता भस्म फुलं वाहिले, नैवेद्य नाही दाखवत, आरती नाही करत, आणि मग बसतो परत आपण बोलत। किंवा बरेच जण तर अर्धीवट पूजा करून उठतात। एक लक्षात घ्या, पूजेचा एक नियम आहे, एकदा आम्ही पूजेला बसल्यानंतर हालायचं नाही, डोलायचं नाही, बोलायचं नाही। कळालं का महिला मंडळ? लक्षात ठेवा माय। पण आमचं पूजा घर कुठे आहे? देवघर किचनच्या बाजूला, बरोबर आहे का? आता किचन मध्ये किती शांतता राहते तुम्हाला माहिती आहे? इकडे फोडणी बसली की लिंगाणा बाप प्रसाद खायचा, तिकडे चहाला ठेवतो आणि इकडे पुरीला बसतो आम्ही, चहा उठतो गेला की पटकन उठतो। एक लक्षात घ्या, पूजेचा नियम एकच मिनिटाची करा तुम्ही, पण पूर्ण पूजा झाल्याशिवाय उठायचं नाही। आणि अर्धवट पूजा करून जर आपण उठला तर असे अपमृत्यू आपल्या जीवनामध्ये येतात, असे गडंतर आपल्या जीवनामध्ये येत असतात। म्हणून कधीच पूजा अर्धवट करायची नाही, मग ती देवाची असो किंवा आपल्या इष्टलिंगाची असो। आणि या सत्यव्रताने अर्धवट पूजा केल्यामुळे त्याला अपमृत्यू आला। याची आई जी इंदुमती राणी, मागच्या जन्मी हिनं काय केलं तर सवती होती हिची सवत, तिला विष घालून मारलं, आणि तीच सवत या जन्मी मगर म्हणून, सुसर म्हणून जन्माला आली। आणि ही पाणी प्यायला गेला असताना त्या सुसरीनं हिला काय केलेलं, आतमध्ये ओढून नेलं, तिला तिथं अपमृत्यू आला। मग हा राजपुत्र असून जन्मापासून हा अनाथ का झाला देवा? ऋषी श्रेष्ठ तेव्हा शांडिल्य ऋषी सांगू लागले, ओमी हा या जन्मी राजपुत्र आहे, पण मागच्या जन्मी यानं कुठलंच शिवव्रत केलं नाही, आणि त्याचा परिणाम म्हणून या जन्मी तो दरिद्री अवस्थेत जन्माला आलेला आहे। जन्माबरोबरच तो अनाथ झाला, त्याचं कारण तो यानं शिवव्रत, कुठलं शिवव्रत केलेलं आहे? बरं बाया, उगा आम्ही जन्मलो म्हणून जन्मलो असं नाही, आमचा जन्म कोण्या उद्देशाने झालेला आहे थोडस लक्षात ठेवा। आमचा जन्मच शिवप्राप्तीसाठी झालेला बरं का, आणि जीव शिव ऐक्य करण्यासाठी लिंगांग सामरस्य सुंदर असा शिवयोग आम्हाला या जन्मामध्ये साध्य करायचा आहे। एकेन जन्म नाम मुक्ती वीरा नाम तो माहेश्वरी, त्या शिवलिंगाचं पूजन करत करत, जप तप ध्यान करत करत आम्हाला अंग म्हणजे देह बरं का, अंग लिंगामध्ये एकरूप करायचंय, आत्मा परमात्म्यामध्ये एकरूप करायचंय, ही आत्मज्योत विश्वज्योतीमध्ये एकरूप करायचंय, आणि हा आत्मलिंग महालिंगामध्ये एकरूप करण्यासाठी सुंदर असा मानव जन्म आम्हाला मिळाला। म्हणून जीवनामध्ये एक तरी शिवव्रत आपण केलं पाहिजे बरं का। आणि या शिवव्रताचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे। उमा विचारू लागली आपल्या स्वतःच्या मुलाबद्दल, सुचिव्रताबद्दल, म्हणजे देवा या सुचिव्रताला असं दरिद्राचं जीवन का जगावं लागतंय? शांडिल्य ऋषीने सांगितलं, तुझा जो हा पुत्र आहे ना, मागच्या जन्मी तो राजा होता, पण यानं अधर्माने दान उकळले, लोकांच्या मुंड्या मारू मारू धन कमवलं, आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याला आज दारिद्र्याचं जीवन जगावं लागतं। सुंदर अशा पद्धतीनं शांडिल्य ऋषीने सांगितल्याच्या नंतर आता ही उमा अनन्य भावाने शरण गेली ऋषी शांडिल्यांना। आता तुम्हीच यावर आम्हाला उपाय सुचवा, मार्ग दाखवा, कारण आज स्थितीला आमचं जे जीवन आहे दारिद्र्याचं जीवन आम्हाला जगावं लागतं।